नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार ती म्हणजे की सकाळी झोपेतून उठल्यावर काही जणांना चक्कर येते किंवा मग काही जणांना अशक्तपणा जाणवतो। पण यामागचं काय कारण असतं, म्हणजे की शरीर आपल्याला कुठले इशारे देत असतं की बाबा जर तुम्ही झोपेतून उठल्यावर तुम्हाला अस्वस्थपणा वाटणे म्हणा किंवा मग चक्कर येणे म्हणा, यामागचं नेमकं कारण काय, या संदर्भात आजची एक माहिती आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सकाळची सुरुवात ही नेहमी फ्रेश आणि उत्साही असायला हवी, पण अनेकदा झोपेतून उठल्यावर अचानक चक्कर येणं, डोकं ठणठणणं किंवा अस्वस्थ जाणवणं अशा समस्यांना सामोरं जावे लागतं। बऱ्याचदा याकडे अनेक जण पित्त किंवा वेळेवर न झोपल्याचं कारण देऊन दुर्लक्ष करतात। पण सकाळी उठल्यावर सतत चक्कर येत असेल किंवा डोकं दुखत असेल तर हे सामान्य नसून आपले शरीर याविषयी धोक्याचा इशारा देत रात्रभरच्या विश्रांतीनंतरही जर सकाळी आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर त्यामागे आपल्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयी किंवा शरीरातील काही अंतर्गत समस्या देखील कारणीभूत असू शकतात। सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटण्यामागचं नेमकं कारण काय आहे, आता ते बघणार आहोत। तर मित्रांनो, रात्री 7 ते 8 तासाची सलग आणि शांत झोप न मिळाल्यास मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही। अपुऱ्या झोपेमुळं सकाळी उठल्यावर डोकं जड होणं, चक्कर येणं आणि दिवसभर थकवा जाणवणं अशा समस्या निर्माण होतात। रात्रभर जवळपास 7 ते 8 तास आपण पाणी पित नाही। या दिवसभर आपण पाणी कमी प्यायले तर सकाळी डिहायड्रेशनची जी की समस्या निर्माण होते। यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा मंदावतो आणि चक्कर किंवा डोकेदुखी सुरू होते। रात्री खूप उशिरा जेवल्याने पचनक्रिया बिघडते, तर रिकाम्या पोटी झोपल्यास रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी अचानक खालावते आणि सकाळी उठल्यावर चक्कर येणे आणि अस्वस्थता वाटणे स्वाभाविक आहे। पण मित्रांनो, झोपेत घोरण्याची सवय असल्यास लोकांच्या मेंदूला आणि शरीराला रात्रभर पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, म्हणजे की ऑक्सिजनच्या ह्या कमतरतेमुळं सकाळी उठल्यावर डोकं प्रचंड ठणकवते आणि गरगरल्यासारखं वाटतं। संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी अतिप्रमाणात चहा कॉफी प्यायल्याने यातील कॅफिनेमुळं झोप तर उडतेच, शिवाय शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होतं। यामुळे सकाळी उठल्यावर अस्वस्थता आणि डोकेदुखीचा त्रास होतो। अतिविचार, मानसिक ताण किंवा डिप्रेशनमुळं मन संस्थेवर ताण येतो आणि यामुळे रात्री गाढ झोप लागत नाही आणि सकाळी उठताच डोके जड होणे, भीती वाटणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटतं। तर मित्रांनो, हे आहे त्याचे मुख्य कारण। त्यामुळं तुम्ही रात्री झोपताना पुरेशी आणि शांत झोप घ्यायला पाहिजे। तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।